मित्रांनो, हुंदाईची बियॉन लॉन्च होणार आहे हे सर्वांना माहिती आहे, पण अचानकच एक हुंदाईची नवीन बॉक्सी शेप मधली गाडी आपल्याला पाहायला मिळते आणि शक्यतो ती गाडी इलेक्ट्रिक असू शकते. आईस मध्ये ती गाडी येईल की नाही ह्याची थोडीशी शक्यता कमी आहे, कारण हुंदाईच्या आत्ताच्या एक्झिस्टिंग जे कार होत्या सगळ्या इलेक्ट्रिक ह्या प्रीमियम सेगमेंट मधल्या होत्या. क्रेटा जर का सोडली तर सगळ्या गाड्या, क्रेटा पण जस्टच त्यांनी लॉन्च केलेली आहे, बाकीच्या सगळ्या गाड्या त्यांच्या इलेक्ट्रिक ह्या प्रीमियम सेगमेंट मध्ये होत्या. आणि आताची जी बॉक्सी शेप मध्ये आपण पाहतोय, जे स्पाय शॉट आपल्या भारतामध्ये सगळीकडे व्हायरल झालेले आहेत किंवा भारताच्या रोडवरती ती टेस्ट केली जात आहे, ही जी गाडी आहे मित्रांनो, ही लवकरच आपल्याला भारतीय कार मार्केटमध्ये पाहायला मिळणार आहे. शक्यतो ही इलेक्ट्रिक असू शकते आणि नेक्सॉनला कम्पीट करणारी ही गाडी असणार आहे इलेक्ट्रिक मध्ये. आणि जर का आलं तर याच्यामध्ये आईस इंजिन पण आपल्याला पाहायला मिळू शकतं. जे बियॉन मध्ये 1.2 लिटरचं टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन येणार आहे, तेच इंजिन याच्यामध्ये पाहायला मिळू शकतं आणि डिझेल इंजिन पण पाहायला मिळू शकतं. ही गाडी जी आहे ती नेक्सॉनला कम्पीट करण्यासाठी इलेक्ट्रिक मध्ये तर 100% लॉन्च केली जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि हुंदाई इंडियाने अनाऊन्स केलंच होतं की येणाऱ्या काळामध्ये ते भरपूर इलेक्ट्रिक कार ह्या भारतीय कार मार्केटमध्ये लॉन्च करणार आहेत. तर बघू आता येणारा काळच ठरवेल की ही गाडी आईस इंजिन मध्ये येईल की फक्त इलेक्ट्रिक व्हर्जन मध्येच येईल. कारण ह्या गाडीचा शेप जर का बघितला तर बॉक्सी शेप मध्ये गाडी दिसते खूप छान. त्यामुळे जर का ही गाडी आईस इंजिन मध्ये जर का हुंदाईने लॉन्च केली तर त्याचा पण फायदा हा हुंदाईला होऊ शकतो. तर ही होती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका, कारण असेच कार रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट करत असतो. धन्यवाद.